नमस्कार, स्नेहा कुकिंग टिप्समध्ये आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला आज ओळ्या नारळाच्या करंज्या कशा बनवायच्या ती रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे. पहिला आपण सारण तयार करून घेऊया. कढई ठेवली मी गरम करत. कढई आपली गरम झाली. मी 1 चमच तूप घालते. तूप आपलं गरम झाला. मी 1 वाटी गूळ घेतलाय. थोडी गॅस कमी करून घेऊया आपण. गूळचा थोडा आपण पाक करून घेऊया. गूळ आपला चांगला मिक्स झाला. 1 वाटी मी नारळ घेतलाय ओलं. थोडीशी वेलची पूड घालते. चवीनुसार मीठ घालते आणि आपण हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक करून घ्यायचं. आता करपून जाईल. सगळं मिक्स करायचं. मिक्स झालं आपलं. असं तर 2-3 मिनटं असंच ठेवून द्यायचं. थोडंसं गॅस वाढवायचं. जरा सुकून जाईल आपलं सारण. चांगलं असं मिक्स झालं आपलं. तर मग आता आपण गॅस बंद करून घेऊया. सारण जरा थंड करून ठेवूया. तोपर्यंत आपण करंजीसाठी पीठ मळून घेऊया. करंजी बनवण्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. चवीनुसार मी मीठ घालते. मिक्स करून घेऊया आपण. थोडं थोडं पाणी घालूया. पीठ मळून तयार झालं आपलं. आता पण आता करंज्या लाटायला सुरुवात करूया. पुरी लाटून घेते. ह्याच्यात आपण जे सारण बनवलं ना ओल्या खोबऱ्याचं ते आपण ह्याच्यात भरून घेऊया. असं भरून घ्यायचं आणि असं बंद करून घ्यायचं. आणि असं आपण कापून घेऊया. तर आपल्या अशा करंज्या लाटून सारण भरून तयार झाल्यात. तर आपण आता तळायला सुरुवात करूया. ज्या आपण करंज्या तयार करून घेतल्या सारण भरून त्या आपण तळायला सुरुवात करूया. कढई गरम करत ठेवते. कढई आपली गरम झाली आहे. आपण करंजी घालूया तळायला.
चांगले आपले तळून झाले आहेत, ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर आपल्या असा साऱ्या करंज्या तळून झाल्यात, तर आपण आता गॅस बंद करून घेऊया. तर तुम्हाला माझी ओल्या नारळाच्या करंज्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.